बीजेपी के पूर्व सांसद किरीट सोमैया लगातार भारत में अवैध रूप से रह रहे बांग्लादेशी नागरिकों का मुद्दा उठा रहे हैं। मुंबई में कई इलाकों में इनके रहने का भंडाफोड़ बीजेपी नेता ने हाल ही में किया था और ये भी दावा किया था कि ये लोग भारत में फर्जी जन्म प्रमाण पत्र और आधार बनाकर रह रहे हैं। किरीट सोमैया के दावे के बाद महाराष्ट्र सरकार ने हाल ही में आधार कार्ड से बने जन्म प्रमाण पत्र को रद्द करने का आदेश भी दिया था। अब बीजेपी नेता किरीट सोमैया ने अवैध बांग्लादेशी जन्म प्रमाण स्कीम पर पूरी एक किताब लिख दी है, जिसका विमोचन आज बीजेपी कार्यालय में किया गया। इस मौके पर बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान, मंगल प्रभात लोढ़ा समेत कई नेताओं की मौजूदगी रही। आइए देखते हैं बीजेपी नेताओं ने इस बारे में क्या कुछ कहा। बांग्लादेशी घुसखोर अपात्र 2,24,000 जन्म प्रमाण पत्र महाराष्ट्र में वर्ष 2025 में रद्द किए गए। आज इसकी पुस्तिका का प्रकाशन जो मैंने लिखी है, भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष रविंद्र चौहान जी ने किया है। इस संबंध में 31 जगह एफआईआर दर्ज हुई है। 5,000 घुसखोरों को गिरफ्तार किया गया है। महाराष्ट्र सरकार ने इसमें संशोधन करने के कारण 2024 साल में 2,24,000 एप्लीकेशन आई, लेकिन 2025 में 24 तो भी घुसखोरों की एप्लीकेशन आई नहीं है। 2025 में हमने बांग्लादेशी जन्म प्रमाण पत्र घोटाला बंद किया। हमने मुंबई के मस्जिद के ऊपर के अनधिकृत भोंगे लाउडस्पीकर बंद किए। 2026 में मेरा संकल्प है, मुंबई को बांग्लादेशी मुक्त मुंबई करेंगे। वास्तव में आज देश के साथ में सामने घुसखोर बांग्लादेशी रोहिंग्या का संकट है। उस समय पर जो मैं पूरे महाराष्ट्र में घुमा तो कांग्रेस हो, शरद पवार की एनसीपी हो, एमआईएम, समाजवादी पार्टी, उद्धव ठाकरे सेना नेता, ये सब बांग्लादेशी को बचाने के लिए मेरे सामने काला झंडा लेके खड़े हुए हैं। आपने देखा होगा मुंबई में धारावी की अनधिकृत मस्जिद बचाने के लिए एक रात में राहुल गांधी, कांग्रेस, उद्धव ठाकरे ने 25,000 लोगों को इकट्ठा किया। अब इनमें स्पर्धा चली है बाबरी मस्जिद बनाने की। जगह जगह उद्धव ठाकरे सेना नेता हो, राहुल गांधी कांग्रेस, अभी अनधिकृत मस्जिद, बाबरी मस्जिद, जो चुनाव के प्रचार में अरविंद देसाई, उद्धव ठाकरे सांसद ने कहा मस्जिदों की एफएसआई 4 गुना करना चाहिए। हम ये होने नहीं देंगे। आदरणीय महाराष्ट्र भाजपा के लोकप्रिय अध्यक्ष श्रीमान रविंद्र चौहान साहब, जो हर समय मुंह पर हास्य और जेब में चोरों को, बदमाशों को, गुंडों को, बांग्लादेशियों को भगाने के लिए चाकू ऐसा लेकर घूमते रहते हैं, ऐसे श्री किरीट सोमैया जी, सम्मानित मंच, समय की मर्यादा आहे, पण सर्वांनी माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी ऐकायचे आहे. जास्त काही बोलणार नाही. आता मी हा बघत होतो किरीट सोमैया साहेबने जे लिहिली आहे पुस्तक, त्यामध्ये अजून मी पूर्ण पुस्तक वाचली नाही, पण एक सोमैया साहेबांचे आणि माननीय अध्यक्षांचे निर्देशामध्ये आणून घेतो की मालवणीमध्ये आम्ही पण किरीट सोमैया बरोबर काही वेळा काम केला होता. तो तिथे एक जे माझ्या लक्षात आला की इथे ते येऊन फर्जी खोटे जन्मपत्र बनवता, आधार कार्ड बनवता, सर्व करता. पण एक अजून त्यांचा प्रकार आहे, ते बंगालमध्ये जे बांग्लादेश आणि बंगालची सीमा आहे, तिथे पूर्वी कम्युनिस्टाचा राज होता, आता ते आतंकवादी ममता बनर्जीचा राज्य आहे. तो त्याने तिथे आपले वोट बँक बनवण्यासाठी एक सेंटर उभे केलेले आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये 10 पेक्षा जास्त सेंटर आहे. तिथे आल्यानंतर त्याने जुने जन्मपत्र बनवून देतात बंगालच्या
नंतर त्याने ते स्कूलमध्ये घेऊन स्कूलमध्ये त्या हायस्कूलमध्ये त्याचं शिक्षण झाला होता, त्याच्या वडिलांचा पण शिक्षण झाला होता, असा सर्टिफिकेट तयार करून देतात आणि नंतर त्याने इथे मुंबई आसाम तिकडे तिथे पाठवतात. हे जे काही प्रकार चाललाय असा माननीय किरीट सोमय्या साहेबांना माझी रिक्वेस्ट आहे की आता पुढच्या 1 वर्षामध्ये बंगालमध्ये पण आपली सरकार येणार आहे. तुम्ही त्याच्या ते मार्गदर्शन तिथे आपण एक वेळा व्हिजिट करावा. हे काही तिथे प्रकार तिथे चाललाय त्याच्यासाठी पण आम्हाला मार्गदर्शन करावा, काय करायचं आहे. मी आता मला बोलणं संपण्यापूर्वी आपल्या सर्वांच्या निर्देशनामध्ये फक्त एक गोष्टी आणून देतो आणि तिथे माझ्या संपवतो. ती गोष्ट ही आसामची. आसाममध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की 33 वर्षापूर्वी आंदोलन सुरू झाला होता. रोहिंग्या भगाव, बांगलादेशी भगाव, घुसपेटी भगाव. 12 वर्ष ते आंदोलन चालला. 7-8 हजार लोकांना आपले बली दिला. नंतर तिथे एजीपी असम गटपरिषदेची सरकार आली आणि आसाम वाचला. आज मुंबईमध्ये आपले सर्वांना मुंबई वाचवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे ऐलान केलं आहे की मी रोहिंग्या बांगलादेशी मुक्त महाराष्ट्र करणार आहे, हे काम पण सुरू झालं आहे. 2000 पेक्षा जास्त रोहिंग्या बांगलादेशी मागच्या 1 महिन्यामध्ये परत पाठवण्यात आलेलं आहे. त्यांच्या कामासाठी फक्त माननीय देवेंद्रजीचं काम नाहीये, फक्त माननीय किरीटजी किंवा माननीय रवींद्र चव्हाणजीचं काम नाही, आपलं सर्वांचं काम आहे. असं समजून त्या कामामध्ये आपण डोळा ओलाने काम करावा अशी विनंती करतो. किरीटजीने अतिशय चांगली पुस्तक लिहिली आहे. किरीटजी एक चलता फिरता न्यायालय आहे, चलता फिरता पार्टी कार्यालय आहे. जिथे जातात त्याने लगेच त्यांच्या मनामध्ये येतं आता आमचे दिवस संपले, आता मुंबईमध्ये रोहिंग्या बांगलादेशी हे दिवस संपले, आपला दिवस परत आला. किरीटजीने बहुत बहुत बधाई, धन्यवाद.